महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ठाणे शहरातील हरिनिवास सर्कल येथील वृक्षांना त्यांच्या खोडाजवळील सिमेंट पेवर ब्लॉकचा विळखा सोडवून त्या ठिकाणी माती टाकण्यात आली आणि झाडांच्या मुळांना मोकळा श्वास घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. आजपासून ठाणे शहरातील विविध ठिकाणी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते जागोजागी अशा सिमेंट कॉन्क्रीटच्या विळख्यातून वृक्षांच्या खोडांची सुटका करण्याची मोहीम सुरू करण्यात आली. ठाणे शहरामध्ये गेल्या 3 दिवसात 350हून अधिक वृक्ष उन्मळून पडले. याला निश्चितच ठाणे महानगरपालिका प्रशासनातील संबंधित विभागातील अधिकारी कारणीभूत आहेत. कोणत्याही दुर्घटनेसाठी अथवा कर्तव्यात कसूर केल्याबद्दल अधिकारी कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ठाणे जिल्हा सचिव नैनेश पाटणकर, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, उपशहर अध्यक्ष मनोहर चव्हाण, सुशांत डोंबे, शहर सचिव प्रशांत पालांडे, विभाग अध्यक्ष निलेश चव्हाण, संदीप साळुंके, प्रभाग अध्यक्ष जनार्दन खरिवले, किरण ढमाळ, महिला शहर अध्यक्ष समीक्षा मार्कंडे, अंकिता सारंग, पूजा पिंगळे, वैताई पारदुले यांच्यासह महिला पदाधिकारी व मनसेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कालच सन्माननीय राजसाहेबांचा आदेश आला. बरीचशी झाडं या सिमेंटच्या जंगलामध्ये म्हणजे झाडावरती पण सिमेंट रचलेलं आहे आणि हे करून झाडं मारली जात आहेत. आता तुम्ही बघितलं हे झाडाची अवस्था बघा, त्या झाडांची अवस्था बघा. ही बळजबरी झाडं मोठी झाडं आहेत ती मारली जात आहेत. तर काल साहेबांचा आदेश आला की इथे जिथे जिथे असं दिसेल आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना इथे जाऊन ते सगळं कॉन्क्रीट काढायचं, त्याच्यावरती लाल माती टाकायची, त्या झाडाला चांगला श्वास मिळेल असं काय ती प्रक्रिया करा. त्याची सुरुवात आज ठाणे शहरात आम्ही करतोय. ठाणे शहरामध्ये संपूर्ण ठाणे शहरामध्ये आजपासून सुरुवात होईल. आज आम्ही त्या ठिकाणी जेवढी झाडं आहेत तेवढी सगळी आम्ही इथे करतोय. नंतर प्रत्येक पदाधिकारी आपापल्या विभागात जाऊन ही झाडं जिथे जिथे सिमेंट आहे ते सिमेंट काढून तिथे लाल माती टाकून ते चांगले झाडाला चांगला श्वास घेता येईल असं आम्ही बघू. तर गेल्या काही दिवसात मुसळधार पावसामुळे अनेक झाडं कोलमडली आहेत, त्याच्यामध्ये 4 जण जखमी आहेत गंभीररित्या. कसं आहे माहिती आहे, मी बोललो मगाशी नगरपालिकेला ह्याच्याशी काय देणं घेणं नाही. नगरपालिकेचं म्हणणं आहे की नाले सफाई मोठ्या प्रमाणात झाली. नाले सफाई मोठ्या प्रमाणात झाली मग एवढं पाणी का तुमचं झाडांचं घ्याल तर झाडांची छाटणी आता करतात. आता छाटणी आता दिवस आहेत का छाटणी याच्याबद्दल तुम्ही का नाही घेतली. आणि ती जी झाडं लोकांनी दाखवली झाडं ही मारली जातात झाडं त्याच्याकडे नगरपालिकेचं लक्ष आहे का. ही झाडं आपोआप नाही मेलेली आहे. त्याच्या मागे कोण आहे का. एवढ्या चांगल्या स्पॉटवर हे झाड त्यांना त्रासदायक आहे. झाड निघालं पाहिजे याच्यासाठी यांची सगळी मदत माझी आहे. इकडे पण नगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे. पण नगरपालिका काय करतात त्यांच्याशी आमचं काय देणं घेणं नाही. आम्हाला जेवढं जमेल तेवढ्या ठिकाणी आम्ही आमचे कार्यकर्ते ती झाडं जगवण्याचा प्रयत्न करू. मागील 2 दिवसांमध्ये आणखी आणि झाडं जे आहेत ते उन्मळून पडलेले आहेत. आपण किती आकडा काढलेला आहे का की ज्या झाडांवरच्या भोवती सिमेंटचं कॉन्क्रीट मोठ्या प्रमाणात आहे. मी बोललो ना की आमच्या पदाधिकारी आपापल्या विभागामध्ये जाऊन या झाडाच्या भोवती जे कॉन्क्रीट आहे ते कुठे असं झालेलं आहे ते कॉन्क्रीट तोडून त्याच्यावरती लाल माती टाकते. एवढं आमचे कार्यकर्ते करतो. धन्यवाद. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है। अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी। आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है। कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू। और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग। हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी। और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल। एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है। साउंड्स परफेक्ट। मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी। तो वेट किस बात का। BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स। अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में।